कबूतरखान्यावरती पुन्हा ताडपत्री टाकली आहे आणि याआधी सुद्धा हायकोर्टाच्या आदेशानंतर कबूतरखान्यावरती ताडपत्री टाकण्यात आली होती। पण जैन बांधव आक्रमक झाले होते आणि त्यांनी ही ताडपत्री जी आहे ती काढून फेकली होती। त्यानंतर हायकोर्टाने पुन्हा निर्णय दिला आणि त्यानंतर आता पुन्हा ताडपत्री लावण्यात आली आहे। दरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। दंगल नियंत्रण पथक सुद्धा तैनात करण्यात आले आणि म्हणून दादर स्थानकाजवळील कबूतरखान्याला छावणीचं स्वरूप आलंय। महत्त्वाची बातमी म्हणजे गरज पडल्यास कबूतरखान्यासाठी शस्त्र हाती घेऊ असा इशारा जैन मुनी निलेश चंद्र विजय यांनी दिला होता। मात्र जैन मुनींच्या वक्तव्याशी सहमत नाही अशी प्रतिक्रिया मंगलप्रभात लोढांनी दिली आहे। कबूतरखाना बंद करण्याच्या निर्णयाविरोधात जैन समाजाने आंदोलनाचा इशारा दिलाय। तारखेला आम्ही निर्णय घेऊ आणि आमचं आंदोलन स्टार्ट राहणार आहे। आम्ही शांती बसणार नाही, बरोबर ना? अनशन आम्ही शांतीप्रिय आहे, आम्हाला शस्त्र उचलायची काम नाही। आमचे शांतीनाथ दादा आम्ही शांतीनं करू। काही शस्त्र जे लोक शस्त्र बोलते आमचे लोक नव्हते, परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही। यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू करून। आम्ही संविधानाला मानत आहे ना, आता कोर्टाला मानतो ना, देवेंद्र फडणवीसला मानतो ना। आमच्या धर्माच्या जर विरुद्ध आलं तर बस। सर, कबूतरखान्याच्या संदर्भातला विवाद थांबत नाहीये। काल काही मंडळींनी या संदर्भात थेट शस्त्र उचलण्याची आणि कोर्टाचा आदेश जुगार लावण्याची भाषा केली आहे। मी त्याच्याशी सहमत नाहीये। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।